तुळजापूर विधानसभेत बोगस मतदारे खासदार ओमराजे निंबाळकरांनी काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले। पत्रकार परिषदेमध्ये बोगस मतदारांची त्यांनी फोटो देखील दाखवलेले आहेत। बोगस मतदार यादीमध्ये तेरणा कॉलेजचे विद्यार्थी आहे। तेरणा कॉलेज हे राणा जगजितसिंह पाटील यांचं कॉलेज आहे। ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तर पत्रकार परिषद घेत त्यांनी काही पुरावे दाखवले आणि दावा देखील केलेला आहे। अशा पद्धतीनं बोगस मतदार ज्यांनी नोंदणी केली त्याच्या विरोधात दिनांक 17/10/2024 ला त्या ठिकाणी स्वतः सहाय्यक निवडणूक अधिकारी जे तहसीलदार आहेत बोळंगे यांनी त्या ठिकाणी ही तक्रार दिली। ह्याच्यामध्ये पोलिसांनी काय तपास केला? आता ह्याच्यात फिर्यादी स्वतः मुख्य निवडणूक आयोग आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्या ठिकाणी तक्रार दिली म्हणजे ह्याच्यामध्ये फिर्यादी स्वतः निवडणूक आयोग आहे। ह्या फिर्यादीच्या दृष्टीने काय तपास झाला? काहीच नाही तपास, शून्य तपास। जे पडतेत ना हे बाकीचे जे काही तर निवडून आलेतच का नाही, ते कसे आले असतील? जर बोगसच झालं तर मग कुणाला शिव दिला नसतो ना। म्हणजे बाकीचे बी काही आलेत का नाही निवडून? आता तुमचे खासदार निवडून आले ते, तर मग आमची जर तशी जर हे असती समजा मॅनेज करण्याची जर शक्ती आमच्या हातात असते तर आम्ही धाराशिवचा खासदार निवडून येऊ दिलोच नसतो। कसं आहे माहितीये का, पडल्यानंतर कितने खट्टे हे अंगूर म्हणायची सवय आहे, त्याला काय करायचं? निवडणूक आयोगाचं जे मत आहे की चुकीचं काही झालेलं नाहीये, एकही चुकीचं व्यक्ती त्या मतदार यादीत नाहीये, हे जे त्यांचं म्हणणं पूर्ण देशभर सांगितलं जात आहे त्याला पुष्टी मिळते या प्रक्रियेतनं। आणि इतर काही गोष्टी जर काही असतील तर त्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी, त्याच्याबद्दल काहीच डाऊट असायचं कारण नाही। जे आरोप झाले त्यांनी थेट तुमच्याशी संबंधित नाव घेऊन आपलं मुंबईतलं जे तेरणा कॉलेज आहे त्याच्याशी संबंधित हे लोक होते असा आरोप केलेला आहे। आरोप कोणी काही करू शकतं ना, याची चौकशी होत नाही हा त्यातला हे पोलीस विभाग याची चौकशी करत नाहीये। नाही, संबंधित विभाग जी आहे ते चौकशी करेलच ना, करत नाही असं कसं होणार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।